नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी आज जात आहे बाहेर फिरायला. तर कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, हे सगळी डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे पुढे. तर मित्रांनो, मी आलो आहे एका रिसॉर्टला. पुण्यापासून 85 ते 90 किलोमीटर अंतरावरती हे लाईफ इज एन्जॉय म्हणून एक रिसॉर्ट आहे, त्या ठिकाणी आलो आहे मित्रांनो. आणि मी दुपारी इकडे पोहोचलो. बघू शकता इकडचा व्ह्यू डेमध्ये असं दिसतो. खूप म्हणजे खूप भारी असा रिसॉर्ट आहे मित्रांनो हा. आणि खूप कमी पैशामध्ये आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत प्लॅन करू शकता. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स लोकांसोबत प्लॅन करू शकता. लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण इकडे एन्जॉय करू शकतात आणि सगळ्यांना कम्फर्टेबल वाटेल असं हे रिसॉर्ट आहे मित्रांनो. प्रत्येकाला परवडणारा असा हा रिसॉर्ट आहे. म्हणजे कमी पैशामध्ये आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंड्स लोकांसोबत खूप मस्त आपण एन्जॉय करू शकतो. तर चला तुम्हाला मी पुढे पूर्ण रिसॉर्ट दाखवतो. तर मित्रांनो, बघू शकता आता जस्ट आमचं जेवण झालं आहे आणि जेवण झाल्याच्यानंतर आम्ही राऊंड मारायला आलो इकडे बाहेर. तर बघू शकता संध्याकाळी एवढं भारी वाटते ना इकडे. आणि खूप सारं असं स्पेस आहे इकडे राऊंड मारण्यासाठी. बघू शकता खूप भारी डेकोरेट केलेलं आहे इकडे. पूर्ण झाडं वगैरे आहेत आणि त्याच्यावरती पूर्ण लाईटिंग वगैरे लावलेले बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर हे बघा, हे नारळाची झाडं अशी आणि याला कलर वगैरे दिलं आहे आणि हे अशा प्रकारे इथे लाईटिंग वगैरे लावलेली आहे. तर एवढी भारी दिसते ना मित्रांनो, खूप म्हणजे खूप मस्त. आणि चला आपण आणखीन पुढे खूप काही आहे बघण्यासारखं. तर आपण तिकडे मी तेही तुम्हाला दाखवतो. तर चला. तर मित्रांनो, बघू शकता हा त्यांचा गार्डन एरिया आहे. असं खूप अशा मोठ्या प्रकारे असं गार्डन एरिया आहे. इकडे बसण्यासाठी असं व्यवस्था केलेली आहे त्या लोकांनी. आणि जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत आलं असेल तर गप्पा वगैरे मारत इथे बसू शकता. तुम्ही बघू पाठीमागे कसं. तर चला मी आणखीन पुढे पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चला कंटिन्यू करा. तर हे बघू शकता इकडे असं छोट्या मुलांसाठी पण खेळण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. तर चला मी पुढे पण दाखवतो तुम्हाला. इकडे घसरगुंडी आहे, हे बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि खूप खूप अशा मोठ्या प्रकारचं असं स्पेस आहे मित्रांनो. आपली मुलं व्यवस्थित इकडे म्हणजे खेळू वगैरे शकतात. फॅमिलीसोबत असेल, आपल्या मित्रांसोबत असेल तर आपण खूप एन्जॉय करू शकतो. त्याच्यानंतर इकडे पुढे बघू शकता इकडे झोपाळा पण आहे, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हा एरिया? तर मला तो पर्सनली खूप आवडले. खूप मस्त आहे. नक्कीच तुमच्या फॅमिलीसोबत इकडे या, खूप सारे एन्जॉय करा, तुमच्या मुलांना घेऊन या. तर चला आणखीन पुढे काय काय आहे मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, गार्डन एरियामध्ये हा स्टेज पण आहे, जिकडे तुम्ही आपल्या लहान मुलांचा बड्डे असेल तर ते सेलिब्रेट करू शकता. या इकडे मी तुम्हाला दाखवतो. म्युझिक वगैरे प्ले करू शकता इकडे, बड्डे वगैरे सेलिब्रेट करू शकता. खूप असं मस्त प्रकारे स्टेज आहे. आणि समोरच्या साईडला फायनली मित्रांनो, तुम्हाला हा रिसॉर्ट कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण मी पण माझ्या मित्र लोकांसोबत तिकडे गेलेलो, त्याच्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ शूट करता नाही आला. मी पण मित्रांसोबत थोडंसं एन्जॉय वगैरे करत होतो त्याच्यामुळे. तर चला भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.